सन्माननीय पालकमंत्री आबिटकर साहेब उपस्थित आहेत, माजी खासदार संजय मंडलिक साहेब आहेत, चंद्रदीप नरके साहेब आहेत, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, महानगरपालिकेचे गटनेते आहेत, नाना आहेत, ऋतुराज आहे, आमचे सर्वच पदाधिकारी बैठकीला देखील उपस्थित होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि भविष्यामधली संघटनेची वाटचाल कशा पद्धतीनं असली पाहिजेत, कशा पद्धतीनं पदाधिकारी असले पाहिजेत याचं नियोजन करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सगळ्यांनीच आपापलं मनोगत बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. भविष्यातली संघटना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील आणि शाखा प्रमुख असतील, ही रचना कशा पद्धतीनं असली पाहिजे याची देखील आमची चर्चा झाली आणि आमचा 100% प्रयत्न राहील की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या प्रचार सभेची सुरुवात ही कोल्हापूरमधनं व्हायची आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवसेनेची संघटना ही कोल्हापूरमध्ये असेल अशा पद्धतीचा संकल्प आज आम्ही या बैठकीमध्ये केलेला आहे. बोलताना तुम्ही उल्लेख असा केला की भविष्यामध्ये नेते कोणाशी युती करतील नाही करतील पुढचा प्रश्न आहे, मात्र आपण संघटना बांधायची आहे, काय नक्की अर्थ घ्यायचा? असं जर बोललो असतो तर त्याचा अर्थ वेगळा निघाला असता, पण मी असं बोललो नाही. युती करण्याचे सर्व अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत, ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील. आपण संघटना वाढीसाठी सगळ्यांनी एकत्रपणानं सांघिकपणानं आपण काम करूया अशा पद्धतीची मी विनंती केली. तुम्ही जो प्रश्न करायची किंवा नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील असं कोणाची युती करायची की नाही हा निर्णय शेवटी मुख्य नेतेच घेत असतात. त्याच्यामुळं माझी संघटना शिवसेनेची संघटना वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. तसे बाकीचे पक्ष वाढवत आहेत, तर मी कुठेही वावगं बोललेलो नाही. इथं देखील महायुतीची सत्ता आहे, महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीची सत्ता आहे. पण त्याच्या अगोदरचं वाक्य कदाचित तुम्ही बाहेर असल्यामुळे तुम्ही ऐकलं नसाल. मी असं म्हटलं की पुण्याच्या पत्रकारांनी मला असा प्रश्न विचारला की 2029च्या स्वबळाची तुम्ही तयारी करताय का? त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणानं असं सांगितलं की आम्ही आमच्या लोकसभा आहेत त्याच्यापेक्षा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवतोय. आम्ही महायुतीतच लढणार आहोत हे सुरुवातीला मी बोललो, पण कदाचित तुम्ही बाहेर होता असं. आता स्ट्रॅटेजी कशी सांगायची? तुम्ही जरी 29ला एकत्रित लढणार असं म्हणत असाल तर भाजपनं स्वबळावर लढू असं अमित शहा साहेबांनी कधी 1 वर्ष त्यांनी सांगितलं नाही का ना, मी तेच सांगितलं न घेता ऐका ना. त्याच्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये आम्ही महायुतीनं लढलो. महानगरपालिका देखील अनेक ठिकाणी युतीनं लढलो, इथं देखील महानगरपालिका महायुतीनं लढलो, जिल्हा परिषद आम्ही महायुतीनं लढलो. त्याच्यामुळं त्या भाषणाचा रेफरन्स देण्यापेक्षा आम्हाला महायुतीनंच पुढं जायचं आहे हे निश्चित आहे. अजित पवारांच्या नाही, काँग्रेसला उत्तर संजय राऊतांनीच दिलेलं आहे, मला सांगायची काही आवश्यकताच नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की माननीय दादांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी लढत असतील तर ती उमेदवारी बिनविरोध व्हावी हाच महायुतीचा आमचा आग्रह राहणार आहे. त्याच्यामुळं जे कोण उमेदवार भरण्यासाठी इच्छुक आहे त्यांना देखील आमची विनंती आहे की ती जागा जी आहे ती बारामतीची जागा ही पवार कुटुंबियांची पूर्वीपासून होती, तिथं अजितदादा लढायचे. आज दुर्दैवानं ते आमच्यामध्ये नाही आहेत, तर तिथे सुनेत्रा वहिनींची जागा ही बिनविरोध व्हावी ही तुमची जशी मनातली अपेक्षा आहे तीच आमची अपेक्षा आहे. पण ते स्वाभिमान पक्षाचे आहेत ना. झालं का? नाही, मला माहीत नाही. बघा, अर्थाचा अनर्थ होतो. तुम्ही हा प्रश्न विचारत असताना त्यांनी सांगितलं की स्वाभिमान हा BJPमध्ये विलीन झाला. ते म्हटलं मला माहीत नाही. तुम्ही अर्थ लावला की मी रवी राणांना माहीत नाही असं म्हटलं.
ही पत्रकारिता आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रवी राणांनी काय म्हणावं हे काय BJPचं मत असू शकत नाही. रवी राणा मी जसं मंत्री व्हायच्या अगोदर आमदार होतो तसे ते आमदार आहेत आणि बहुतेक स्वाभिमान पक्षातनं आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असं समजायचा का की स्वाभिमान पक्षसुद्धा संपला म्हणून मी विचारलं. ते स्वाभिमान काहीतरी पक्षाचे प्रमुख होते असं मला देखील सहकारी म्हणून माहीत होतं आणि त्यांनी ठरवू नये की भाजप कोणाला संपवणार आहे आणि कोणाला नाही संपवणार आहे किंवा कोण मोठं होणार आहे. शेवटी प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाला वाढवण्याची आमची जबाबदारी आहे. तसं भाजपचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. राष्ट्रवादी अजितदादांची आहे ती वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे. एकच पक्ष राहणार, 2 राहणार, 4 राहणार, 10 राहणार की 100 राहणार हे त्या त्यावेळेचा काळ ठरवेल ना. उद्धव ठाकरे यांना देखील फोन केलेला आहे. त्यांनी जर असा फोन केला असेल त्याच्यामध्ये काय म्हणजे त्यांनी विनंती केली असेल ना. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधला वाद काही मोठा नसेल. काल गणेश नाईकांनी वक्तव्य केलंय एकनाथ शिंदेना उद्देशून ज्या पद्धतीनं 40 आमदार गेले, कोणी लपण्यासाठी जातो, कोणी पदासाठी जातं आणि ठाण्याचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगितला जातोय असं एकनाथ शिंदेचं नाव घेऊन त्यांनी टीका केली आहे. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्या एवढे ते काही मोठे नाहीत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते सिद्ध केलं आहे विधानसभेमध्ये. त्याच्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला गणेश नाईकांच्या सर्टिफिकेटची अजिबात आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 50 लोकांच्या समेत उठाव केला. ह्याची चर्चा जर ते करत असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक कोण कोण कुठच्या पक्षात आहेत आणि कुठच्या पक्षातनं ते आलेले आहेत ह्याचा देखील अभ्यास त्यांनी केला पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलं की गणेश नाईक हे सिनियर मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ स्वतःचा TRP वाढवण्यासाठी त्यांनी सारखी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये. शेवटी आमचा शाखाप्रमुख देखील नवी मुंबईचा त्यांच्यावर टीका करू शकतो, पण शिंदे साहेबांचे संस्कार आहेत की एखाद्या वयस्क व्यक्तीवर किंवा एखाद्या सिनियर व्यक्तीवर तोंड सोडून बोलू नये. हा संस्कार आहे शिवसेनेचा, शिंदे साहेबांनी घालून दिलेला. त्यांच्यावर कोण बोलू शकत नाही अशातला भाग नाही, तिथला गटप्रमुख पण बोलू शकतो. पण ज्यावेळी दुसऱ्याला निष्ठेच्या गोष्टी आपण सांगतो तर आपला देखील प्रवास, आपल्या नातेवाईकांचा प्रवास देखील आपण बघितला पाहिजे ना. मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात गणेश नाईकांना याच्या आधी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी देखील गणेश नाईक अशा पद्धतीनं अजूनही. मग मला सांगा की ज्या मुख्यमंत्र्यांनी गणेश नाईक साहेबांना मंत्री केलं त्या मुख्यमंत्र्यांचं ते ऐकत नाहीत, मग आता ते नक्की कोणाचं ऐकणार आहे? 2029च्या विधानसभेला जिल्ह्यातील काही जागा वाढणार आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या 6 आमदार कोल्हापूर जिल्ह्यात होते. हे आमदार वाढवण्यासाठी शिवसेनेकडून कसे प्रयत्न केले जातात? 3 जागा, 3 मतदारसंघ वाढतील कोल्हापूर जिल्ह्यात. त्या अनुषंगाने आता जागा कशा वाढणार, आम्ही जागा कुठची मागणार, हे मगाशी तुम्ही जसं सांगितलं ती स्ट्रॅटेजी आहे ना. आणि स्ट्रॅटेजी झाल्यानंतर ती ज्यावेळी अंमलात येईल त्यावेळी तुम्हाला कळेल की शिवसेनेचं अस्तित्व कोल्हापूरमध्ये 5 जागांपुरतं मर्यादित आहे, 6, 10, 12, 15 तुम्हाला कळेल ना. थांबा, अजून एवढी घाई कुठं आहे? तुम्ही मला असे प्रश्न विचारताय की आता 15 दिवसांना विधानसभेची निवडणूक लागली, अजून 3.5 वर्ष आहेत. मी सांगितलं ना 10चे 13 झाले, तर त्यातल्या कुठं काम करायचं, किती जास्त मागायचे, हीच तर खरी आमची स्ट्रॅटेजी आहे. ते मी जाहीरपणानं कसं सांगेन? लोकसभा मतदारसंघाची बांधणी करत असताना आता आपण कार्यकर्त्यांना संबोधित केले, तर अप्रत्यक्षपणे एकीकडे महायुती म्हणून एकत्रित आणण्याचं ठरवत आहे आणि एकीकडे कार्यकर्त्यांना असं सांगताय की संजय दादांना पुढच्या निवडणुकीत 1.5 लाखांपेक्षा जास्त. मग काय चुकीचं बोलू? नाही, मग उमेदवार तेच असणार का परत महायुतीत बोललो? हे बघा, माझ्या दृष्टीनं माझ्या सद्विवेक असं वाटतं की संजय मंडलिक साहेब उमेदवार असतील म्हणून मी बोललो. ते शिवसेनेचे उमेदवार होते, भविष्यातले ते उमेदवार असू शकतात. पण आपण त्याच्यामध्ये थोडा असा बदल करू की संजय मंडलिक साहेब किंवा शिवसेनेचा जो कोण उमेदवार असेल त्याला 1.5 लाख मतांना निवडून द्या. साहेब, आपण बघतो गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा महापुरुषांच्या पुतळ्यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. सोलापूरमध्ये गेले 2 ते 3 दिवसांपासून वाद सुरू आहे. काल सांगलीमध्ये पहाटे संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये देखील घटना घडलेली आहे.
पुतळे अचानकपणे असे बसवले जातात आणि मग नंतर ते प्रशासनाकडून काढून घ्यावे लागतात. काय त्या संदर्भात? मला जी माहिती आहे, पुतळे बसवणारी एक समिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती असते. कारण मी 3 वर्षापूर्वी त्याचा अभ्यास मंडलिक साहेबांमुळेच केला. हे पण अगदी कोल्हापुरात आहे म्हणून सांगतो. त्यांच्याकडे मी एकदा रात्री 9-9:30 वाजता अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी गेलो होतो आणि त्यावेळी माझ्या लक्षामध्ये असं आलं की आपण एक शिवसृष्टी रत्नागिरीमध्ये केली पाहिजे. मग शिवसृष्टी करत असताना माझ्याकडे 17-18 जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासकट जे पुतळे आहेत त्याच्या परवानग्या कशा घ्यायला लागतात, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे मला त्यावेळी कळलं. त्यावेळी मला असं वाटतं की पुतळे बसवत असताना जर परवानगी घेऊन आपण जर बसवले तर असे वाद निर्माण होत नाहीत. आणि प्रशासनानं देखील जर पूर्वी बसवलेले पुतळे असतील आणि तिथं काही डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था करून तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन जर केलं तर कुठेही कटुता येत नाही. याचं साधं उदाहरण सांगतो की माझ्याकडनं नॅशनल हायवे जातो आहे मुंबई गोवा, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता माझ्या गावामध्ये. आम्ही सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेतलं, जागा शिफ्ट केली आणि सगळ्यात चांगला पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. लोकं ॲग्री झाली. त्याच्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन, कारण ही शेवटी आपली सगळ्यांची आराध्य दैवत आहे. कोणाला तरी वाटलं प्रशासनाला रात्री म्हणून काढून टाकायचं, ही काही भूमिका असू शकत नाही. त्याच्यामुळे प्रशासनानं विश्वासात घ्यावं आणि विश्वासात घेऊन कारवाई करावी. पण अशा घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीनं बाहेरून नेते मंडळी त्या ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळं पुन्हा वातावरण 2-3 दिवस सोलापूरमध्ये विशेषतः आता तापल्याचं दिसतं. ती बाहेरची नेते मंडळी ज्या पद्धतीनं जाऊन ते सगळं वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतात असं म्हणायचं नाही, पण ते याच प्रसंगामध्ये कुठं होतो. आपण आता एखादी व्यक्ती त्या आंदोलनामध्ये गेलेली दिसते म्हणून आपण त्याला बाहेरचा नेता असं म्हणतो. पण महाराष्ट्राच्या अनेक आंदोलनांशी संबंध नसलेले बाहेरचे लोक जाऊन आंदोलनं केलेली आहेत, लोकांना भडकवलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महाराष्ट्रातली कोणीही व्यक्ती जाऊन तो वाचवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला आपण बाहेरचे व्यक्ती असं म्हणू शकत नाही. ती निस्सीम छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि संभाजी महाराजांवर प्रेम करणारी व्यक्ती आहे असं आपण मानलं पाहिजे. राजकारणामधनं ज्यावेळी बाहेरच्या व्यक्ती जातात त्यावेळी आपण राजकारण समजू शकतो. पण राष्ट्रसंत असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांच्याबद्दलची भावना व्यक्त करण्यासाठी एखादी व्यक्ती जर बाहेरून गेली असेल त्याला आपण दोष देऊ शकत नाही. सध्या तरी असं कुठं जाणवत नाही, कारण मी स्वतः गॅससाठी आणि डिझेलसाठी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये बैठका केलेल्या आहेत. मला इथं देखील पालकमंत्री महोदयांना विनंती करायची आहे, कारण तो इंडस्ट्रीशी संबंधित विषय आहे, की PNG गॅसची लाईन जी आहे ती अनेक ठिकाणच्या इंडस्ट्रीच्या समोरनं गेलेली आहे. म्हणून मी 4-5 ठिकाणी ज्या बैठका घेतल्या तिथं मी कलेक्टरना इन्स्ट्रक्शन दिले आहेत की जिथनं PNGची पाईपलाईन गेलेली आहे तिथल्या इंडस्ट्रीवाल्याला त्यांना कनेक्शन दिलंच पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की गॅस टंचाईची आपोआप कमी होईल आणि डोमेस्टिक गॅस जे कमी पडत आहेत ते देखील आपल्याला मिळतील. आता कोल्हापूरची परिस्थिती मला माहीत नाही, परंतु पुण्यामध्ये जेव्हा मी बैठक घेतली तर रिफिलिंगचं प्रमाण जे होतं पुणे शहरातलं ते 1 लाखाचं होतं. आजही 1 लाखच सिलेंडर रिफिल होत आहेत, तरी शॉर्टेज दिसतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ कुठेतरी 7,000नं, 8,000नं, 10,000नं सिलेंडर विकला जातो आहे. त्याच्यावर आपण आता फ्लाईंग स्क्वॉड नेमलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. पालकमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये देखील तीच भूमिका घेतली. मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त काल मुंबऱ्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं. मुंबऱ्याच्या मी मुंब्रादेवी लवकरच करू असं ते म्हणाले. पण म्हणत असताना जिद्दुद्दीनसारखे आम्ही नाश्त्यामध्ये जिद्दुद्दीनसारखी लोक आम्ही नाश्त्यामध्ये खातो किंवा अशा पद्धतीने काही भडकाऊ वक्तव्य त्यांनी केलेली आहेत. मंत्री म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य ते वारंवार करताना दिसत आहेत. कसं बघतात तुम्ही? मला मुंबऱ्यावर विचारण्यापेक्षा कोल्हापूरवर विचारा. नाही, पण मंत्री म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य. बघा, मी जसा मंत्री आहे तसं ते मंत्री आहे. आपल्या घटनेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आता त्यांनी बोलण्यामुळं काही जर वाद निर्माण झाला असेल तर त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील, रवींद्र चव्हाण साहेब लक्ष घालतील, चंद्रकांत बावनकुळे साहेब लक्ष घालतील. शिवसेना पक्षामध्ये जबाबदार आणि वजनदार. हा, वजन वाढलंय माझं जरा. ऑपरेशन तुतारीबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन टायगर हे तुमच्याच माध्यमातून आम्ही बघतो. ऑपरेशन तुतारी करायचं असेल, ऑपरेशन टायगर करायचं असेल तर तुम्हाला असं वाटतं का की शिंदेसाहेब असं जाहीरपणानं करतात? तर वेळ येईल तेव्हा आपण बघू. तुम्ही पण जरा वेट अँड वॉचची भूमिका घ्या.
काल मी कुठेतरी बघितले की दिल्लीमध्ये साहेब जे गेलेले होते ते काय ते ऑपरेशन तुतारीसाठी गेले होते. तुतारी ऑपरेशन करू नये असं BJPच्या नेते मंडळींनी सांगितलं. मला असं वाटतं या सूत्रांकडनं तुमच्याकडे आलेल्या बातम्या आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. 50 लोक ज्या पद्धतीनं 20 जूनच्या दिवशी निर्णय घेऊन साहेबांबरोबर गेले, असं जर व्हायचं असेल तर ते सांगून होत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही तुतारी काय ते ऑपरेशन तुतारी ऑपरेशन टायगर असं सांगून करावं लागत नाही. तर समोरची लोक साहेबांप्रती आकर्षित होतात. मग ते लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, साहेबांनी केलेल्या कामामुळं, आणि त्याच्यामुळे स्वतःहून कुठचंही ऑपरेशन चालवावं लागत नाही. आपसूक लोक आपल्याकडे येतात, शिवसेनेमध्ये येतात आणि साहेबांचं नेतृत्व स्वीकारतात. साहेब, गोंदिबाबा अशोक खरातच्या सगळ्या या दुवावाजीमध्ये राज्यातील 39 आमदार अडकल्याचे आरोप आहे, तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने केलेला आहे. कसं पाहता या आरोपावर? काय केलं? 39 आमदार 39 आमदार जे आहेत ते या सगळ्या अशोक खरातच्या दुवाबाजीमध्ये अडकलेले आहेत असा आरोप जो नाही, आहे. अशोक खरातच्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका देखील स्पष्ट आहे की अशा प्रवृत्तीला पोलिसांनी ठेचून काढली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेतली पाहिजे. आता अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी एखाद्याचा कोणाचा कॉल झाला असेल, एखादा कोणतरी फोटोमध्ये असेल, म्हणजे फोटोमध्ये असलेला माणूस हा त्याच्या गुन्ह्यामध्ये सामील आहे असं होत नाही. फोटोमध्ये असलेल्या माणसानं जर स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याच्यावर कडक कारवाई करा आणि त्याला कडक एवढी कारवाई करा की दुसरं कोण धाडस करू शकणार नाही, ही आमची आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामुळं कोण याद्या देतं आहे, कोण, मला तर परवा कालच एक यादी कुठंतरी दिसली की JW मेरिएट नावाचं हॉटेल जे आहे त्याच्या लेटरेडवर कोणी कॉल किती केले, असं होऊ शकतं का? त्याच्यामुळं ते JW मेरिएटच्या लेटरेडवर कसं आलं याची देखील चौकशी केली गेली पाहिजे. आमची शिवसेना म्हणून मागणी आहे की CDR ज्याला आपण म्हणतो तो CDR ठामपणानं काही मंडळी सांगतायत की असे कॉल अमुक माणसाचे झाले, अमुक व्यक्तीचे झाले, त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांचं पण ते नाव घेत आहेत. हे फार चुकीचं आहे. आणि तो कागद कसला आहे तर JW मेरिएटच्या हॉटेलच्या लेटरेडचा कागद आहे. तर तो CDR आहे का? उद्या मी लिहून देऊ शकतो की तुम्ही असं इतक्या वेळा बोलला, असं काय होत नाही. त्याच्यामुळं अंजलीताईंना ज्याने कोणी माहिती दिली ही साफ चुकीची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो गैरसमज न करून घेता खरातला कायदेशीररित्या ठेचण्याची भूमिका जशी आमची आहे तशीच त्यांची आहे. म्हणजे खरातला काय पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. पण जे काही कागदावर दाखवलं जातं लिहून त्याच्यामध्ये किती तथ्य आहे पोलिसांनी तपास केला पाहिजे. ते जो कागद दाखवला अंजली दमाने यांनी त्यावरून आता प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. अशा पद्धतीने जर कागद बाहेर जात असतील मग तपास तुम्ही हा सगळे कागद बाहेर पाठवली किंवा तपासामध्ये मी काल काही देखील जो सांगितलं आहे की अशा पद्धतीनं एखाद्या पॉप्युलर नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र अशा कागदावरनं जर होत असेल तर याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. पण अशी माहिती तपासातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडेच असू शकते. मग वरिष्ठ अधिकारी यामध्ये दोष आहेत म्हणायचं काय? हा वरिष्ठ अधिकारी नाही, हा पुरवठा अधिकारी आहे कोण असेल तो. तर त्याच्यामुळं त्याची चौकशी करेल ना शासन आणि तो येईल बाहेर. साहेब, पुण्यातील शिवसेनेची कार्यकारिणी आपण बरखास्त केली. काय नेमके त्याचे कारण आहेत? काय सांगता? बरखास्त केलेले नाही, ते सगळे पदाधिकारी प्रभारी ठेवलेले आहेत आणि ते प्रभारी पदाधिकारी कशा पद्धतीनं काम करतायत, कशा पद्धतीनं संघटना वाढवणार आहेत. कारण आम्हाला अपेक्षित यश हे पुणे शहरामध्ये मिळालं नाही, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळालं नाही. म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये माननीय खासदार आप्पासाहेब बारणेंची चर्चा करून आणि पुणे शहरामध्ये निलमताई गोरे, रवींद्र धनगेकर, आबा बागुल, नाना भानगिरे या सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतलेला. हा काय एकट्याने घेतलेला निर्णय. फेररचना नक्की होईल, पण जो निर्णय पुण्यामध्ये घेतलेला आहे तो काही कोल्हापूरमध्ये घेतलेला नाही. शक्तीपीठ महामार्गाचे अलामेट पुण्याचा बदलण्यात आलेले आहे. कोल्हापूरमध्ये तो वगैरे म्हणतात हा महामार्ग साताऱ्याला आहे. दोन मतप्रवाह बाहेर पडतात. एक विरुद्ध आहे, एक संबंधित शासन कसं बघतं? शक्तीपीठ हा जो महामार्ग होणार आहे, अनेक वेळा सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठेही आम्ही पुढे जाणार नाही. परंतु शक्तीपीठ हे नाव का पडलं, त्या रस्त्याची नक्की आवश्यकता किती आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास महाराष्ट्र सरकारनं केलेला आहे. मला असं वाटतं की कोल्हापूरवासियांचीच मागणी होती की कोल्हापूरच्या
शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून सरकारने तशी ती भूमिका घेतलेली आहे. परंतु साताऱ्यातनं जात असेल, सांगलीतनं जात असेल, उद्या कोकणातनं जात असेल तर शासन म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की तिथल्या स्थानिकांना, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु हा देखील प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दावोसमध्ये आपण वारंवार आपले नेते जातात, आपण सुद्धा कधी कालावधी गेला 3-4 महिन्याचा आणि मागच्या 1 वर्षाचा सध्याची काय स्थिती आहे राज्यामध्ये असं कशा पद्धतीने राज्यामध्ये आलेले प्रकल्प, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे, त्याच्याबद्दल कुठेही शंका असण्याचं काही कारण नाही. मी तर त्याच्या पुढे जाऊन आवाहन केलं होतं की महाराष्ट्रातल्या सिनियर पत्रकारांची एक टीम तयार करून त्यांनी खरं आमच्याबरोबर येऊन बघितलं पाहिजे की आम्ही सांगितलेलं खरं सांगतोय की खोटं सांगतोय. उदाहरणार्थ इथनं आपण जर पुण्याला गेलो तर हुंदाईचा प्रकल्प आला की नाही. आम्ही 6,000 कोटीचा MOU केला होता, तिथं आता 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट होते. गडचिरोलीमध्ये स्टील सिटी होते, किती हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, किती लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, इन्फ्रास्ट्रक्चर कसं चालू आहे हे तुम्ही येऊन बघितलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरला पुण्यानंतरचा आता ऑटोमोटिव्ह हब होतो आहे, जिथे बाईकपासून ट्रकपर्यंत आणि बसपर्यंत EV व्हेकल तयार केले जात आहेत. तिथं तुम्ही येऊन बघितलं पाहिजे प्रोजेक्ट चालू आहे की नाही. त्याच्यामुळं काही लोक आमचे जे विरोधक आहेत त्यांना डावोसमध्ये फारच इंटरेस्ट आहे. म्हणून मी परवा विधानसभेमध्ये सांगितलं त्यांनी एक आता यादी तयार करावी. त्यांना डावोसला यायला मिळत नाही हे त्याच्यामागचं कदाचित कारण असू शकतं. त्यांना आता डावोसला घेऊन जाण्याची एक योजना मी आखणार आहे. तर याच्यात असं सांगितलं जातं की देशातील उद्योजकांना तिकडे घेऊन फक्त तिथं करार केला जातो. राज्यातले देशातले उद्योजक तिकडे येतात आणि त्या ठिकाणाहून करार दाखवून मग इकडे पडतात. तुम्ही भरत गीते या व्यक्तीला ओळखता का? ज्यावेळी आपण दुसऱ्याच्या सांगण्यावर आणि पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवतो ना, त्यावेळी आपण महाराष्ट्रातल्याच मराठी उद्योजकाचं खच्चीकरण करतो. भरत गीते नावाचा एक उद्योजक हा जर्मनीला नोकरीसाठी गेलेला होता, पण नोकरी करून येताना जर्मन पार्टनर घेऊन आला, म्हणजे FDI घेऊन आला. 2025ला त्यानं MOU केला आणि 2026ला त्यानं 1,000 कोटीचा प्रकल्प सुपामध्ये चालू केला. तर त्याने चूक केली का? म्हणजे असे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते मराठी माणसाचं खच्चीकरण करत आहे. दुसरा गणेश निबे म्हणून डिफेन्समध्ये काम करणारा माझा एक सहकारी आहे, सोलापूरमधला आहे, अतिशय गरीब कुटुंबातला होता, आता स्वतःचे 2 विमान आहेत, त्यानं FDI आणलं. पण अशा प्रश्नामुळं त्याचं खच्चीकरण होऊ शकतं. मी हुंदाईचं तुम्हाला सांगितलं, हुंदाईमध्ये 15,000 कोटीची जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्याचं काम चालू आहे. जिंदाल जी EV व्हेकल तयार करते 1 लाख कोटीच्या याची, ते एक संभाजीनगरमध्ये चालू आहे. त्याच्यामुळं सकारात्मक इंडस्ट्रीच्या दृष्टीनं देखील बातम्या जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की इंडस्ट्री लिस्ट हा शेवटी आपल्या सगळ्या वातावरणावर आपलं मत बनवत असतो की कुठं जायचं आणि कुठं नाही. अनेक वेळा ज्यावेळी आम्ही वेगळ्या सरकारमध्ये होतो त्यावेळी लोक सांगायची की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं नाही. पण ज्या दिवसापासून एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तेव्हापासून लोक आम्हाला तुमच्याकडे इंडस्ट्री घेऊन यायचं आहे असं सांगायला लागले. हा फरक आहे. धन्यवाद. असं स्टेटमेंट केलेलं आहे, महाराष्ट्राचा युवाभाऊच आहे, इथे मस्ती चालणार नाही, धर्मसदस्य कायदा आणणार, तुमचा नंबर आहे मदरशा. मी मगाशी उत्तर दिलं नाहीचं. नितेश राणे हे भाजपाचे मंत्री आहेत. तुम्हाला हे जर वादग्रस्त वक्तव्य वाटत असेल किंवा आक्षेप असलेलं वक्तव्य वाटत असेल तर हा प्रश्न, माझी विनंती आपल्याला आहे की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारला पाहिजे. हा प्रश्न बावनकुळे साहेबांना विचारला पाहिजे. आणि हे वादग्रस्त जर विधान असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री घ्यायला सक्षम आहेत ना. त्याच्यामुळे त्या वक्तव्यावर आम्ही काहीतरी बोलायचं आहे आणि त्याच्यातनं अजून काहीतरी वेगळं निर्माण व्हायचं. त्याच्यापेक्षा त्यांच्या पक्षाची सिस्टीम आहे. कदाचित आता भाजपचे नेते उद्या परवा आले तर त्यांना प्रश्न विचारा. तसं ते कोकणातले आहेत, मित्र आहेत तुमचे, मित्र आहेत तुमचे कोकणातले आहेत. कोण राणे? निलेश राणे 100% शिवसेनेचे शिवसैनिक आमदार आहेत. हे त्यांनी अनेक भाषणामधून सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना म्हणून मागच्या वेळी 2 नगरपालिका जिंकल्या आणि आता 16 जिल्हा परिषदेचे सदस्य हे आमचे सिंधुदुर्गामध्ये निवडून आलेले आहेत. आमचे 2 पंचायत समितीचे सभापती देखील झालेले आहेत, कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा फार छोटा जिल्हा आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.